इंडस्ट्रीमध्ये एक शब्द आहे स्टिरियोटायपिंग. ओके. आणि अनफॉर्च्युनेटली बरेचसे ॲक्टर या स्टिरियोटायपिंगचे बळी होतात. बरं. त्यातलाच मी एक आहे असं मला वाटतं. यू वॉन्ट बिलीव्ह की मी अधिकतर रोल नाकारलेले आहेत आणि हे खूप अवघड असतं. मी स्वतःला एकेकाळी एक सीन का बादशाह म्हणायचो. माझे कमीत कमी 8 किंवा 10 प्रोजेक्ट्स मला लीड विलन म्हणून अप्रोच झालेले आहेत. त्यातले 3 साऊथमधले. मराठी तर मला अप्रोचच करत नाही मोस्ट ऑफ द पीपल. तेज भाटिया, शबाना आझमी मॅडमनं सांगत होता की फक्त ह्या अजितच्या कॅरेक्टरसाठी मी किती ऑडिशन्स घेतल्या. मराठी इंडस्ट्रीमध्ये खूप इन्सिक्युरिटी आहे. ॲक्टर्सच्या बाबतीत मी खूप इन्सिक्युरिटी पाहिलं. कदाचित लोक मला शिव्या घालतील कमेंट्सवर, पण हे सत्यस्थिती आहे जी मी बघितलेली आहे. आणि मला खूप वाटतं की मराठी लोकांना मराठी ॲक्टर्सना नाही प्रमोट करत. आणि आय कॅन टेल दिस, मैं डंके की चोट पे बोल सकता हूं, नाही करत. नमस्कार, मी सौमित्र बोटे, मित्र म्हणे लाईमलाईटमध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत. आज आपल्यासोबत आहे अभिनेता अजित शिधे. मी तुझं मनपूर्वक स्वागत करतो अजित. धन्यवाद. अजितचा चेहरा हीच त्याची ओळख आहे, ती प्रत्येक ॲक्टरची असते. पण काही नट, काही कलाकार हे त्यांच्या चेहऱ्यामुळे ओळखले जातात. मला खात्री आहे की अजितचं दिसणं हे विशेष आहे चांगल्या अर्थानं, कारण त्याच्या इतका खलनायकी चेहरा मराठीमध्ये कोणाचा नाही असं मला वाटतं. आता खलनायक का वाईट असतं अशातला भाग नाही, पण तुमच्या चेहऱ्याची एक ठेवण असते जी त्या कॅरेक्टरला चपखल बसते, म्हणून ते कॅरेक्टर तसं दिसायला लागतं. अजित शिधे, मला खात्री आहे की हा चेहरा तुम्ही बघितला असणार आहे. वेगवेगळ्या अनेक सिनेमांमध्ये, मराठी, हिंदी, मोठ्या मोठ्या सिनेमांमध्ये, वेब सिरीजमध्ये अजित असतो आणि त्याचा चेहरा लक्ष वेधून घेतो, कारण त्याची ठेवण तशी लक्षवेधी आहे. आता अजित हे सिनेमे करता करता एका शॉर्ट फिल्ममध्ये पण दिसतो आहे. तो माझा मित्र असल्यामुळं आमचं नेहमीचं बोलणं असतं. द इंट्रुडर नावाची शॉर्ट फिल्म आहे, त्याच्यामध्ये तो दिसतो आहे, त्याची भूमिका आहे. त्या संदर्भात आपण बोलतोय. तर माझा पहिला हाच प्रश्न आहे की जनरली तुझं कास्टिंग हे ग्रे, निगेटिव्ह अशाच रोल्ससाठी होत असतं बहुतांशी वेळी. तर याच्यामध्ये पण असाच रोल आहे का? तो स्वीकारण्यामागचं काय कारण होतं तुझं? सर्वप्रथम मला आभार मानायचे सौमित्र तुझे. माझं खूप दिवसाचं स्वप्न असं म्हणता येणार नाही, पण एका अर्थाने स्वप्नच म्हणता येईल की मला सौमित्राच्या शोवर यायचं होतं. आणि मी मित्र असल्यामुळे याची पूर्ण ग्रोथ पाहिलेली आहे, फ्रॉम व्हेअर ही वॉज टू व्हेअर ही इज टुडे. सो फर्स्ट ऑफ ऑल थँक्यू व्हेरी मच फॉर इन्व्हायटिंग मी ऑन दिस शो. थँक्यू सर. तुझा जो पहिला प्रश्न होता की माझी चेहऱ्याची ठेवण किंवा जे काही म्हणतो आपण, इंडस्ट्रीमध्ये एक शब्द आहे स्टिरियोटायपिंग. ओके. आणि अनफॉर्च्युनेटली बरेचसे ॲक्टर या स्टिरियोटायपिंगचे बळी होतात. त्यातलाच मी एक आहे असं मला वाटतं. दो आय ऑलवेज से दिस की आय लव्ह प्लेइंग बॅड, आय एम गुड ॲट प्लेइंग बॅड. म्हणजे इनहेरंटली मला खलनायकी भूमिका करायला जरूर आवडतात. पण एक ॲक्टरच्या किंवा इव्हन एका पर्सनॅलिटीमध्ये खूप सारे शेड्स असतात ना. आणि द इंट्रुडरमध्ये मला ॲक्च्युली त्या शेड्स बाहेर काढायची किंवा दाखवायची मुभा मिळाली. बरं. हा पहिला क्लॉज नक्कीच मी म्हणेन इंट्रुडरच्या बाबतीत की मी का ही फिल्म स्वीकारली. आणि सेकंड म्हणजे स्वरूप सावनूर. मी त्यांना कधीच भेटलेलो नव्हतो. आणि जेव्हा मी त्याला भेटलो पहिल्यांदी, ही इज अ मॅन ऑफ मल्टिपल पर्सनॅलिटीज. म्हणजे तो स्वतः ऑर्थोडेंटिस्ट होता, नंतर स्पोर्ट्स मेडिसिन वगैरे तो शिकला. आज तो एक खूप मोठा मेंटल कोच आहे. पंजाब किंग्स सारख्या नामवंत IPL टीमचा तो 2 वर्ष मेंटल कोच होता. आणि हे सगळ्या गोष्टी मला म्हणजे एकदम सरप्रायझिंग झालं. आणि त्या माणसाला काय लिहायची आवड होती म्हणून लिहायला लागला. मग कोणी त्याला म्हटलं, अरे तू फिल्म का नाही बनवत? फिल्म बनवली. आणि ही 11वी फिल्म आहे ज्याची मी करतोय ती. मी हॉटेल मॅनेजमेंटचा बॅकग्राऊंड असल्यामुळे मी नेहमी म्हणतो, आमच्यासारखे लोक जी हॉटेल मॅनेजमेंट शिकली ना, त्यांनी डोंबल कधी काही हॉटेलच काढली नाहीत. ते म्हणतात ना, एज्युकेशन कधी कधी तुम्हाला ओव्हर स्पॉईल करतं. त्यामुळे तू बघ ना, ज्यांची सक्सेसफुल हॉटेल्स आहेत, यू विल नेव्हर सी की त्यांनी हॉटेल मॅनेजमेंटच्या अभ्यासक्रमामध्ये काही अभ्यास काय म्हणतात त्याचं नॉलेज घेतलंय. बट दे आर रनिंग अ सक्सेसफुल बिझनेस. सो दिस वॉज, हे दोन्ही कारणं होती. आणि लास्ट बट नॉट द लिस्ट स्पुर्वा जोशी. आणि आम्ही दोघंच त्याच्यामध्ये मेन कॅरेक्टर असल्यामुळे काही रोल असं म्हणतो आपण की काही रोल तुम्हाला निवडतात. मी तसं म्हणेन या रोलच्या बाबतीत.
आणि द रेस्ट ॲज ए सी इज हिस्ट्री. म्हणजे ज्या प्रकारे आमचं शूट झालं, ज्या प्रकारे ते कथानक आहे, तो फार वेगळ्या एका ढाच्याची ती स्टोरी आहे असं मला वाटलं. मगाशी आपण बोललो की स्टेरिओटाईप भूमिका येत आहेत, त्याच पद्धतीच्या येतात, दिसणं मॅटर करत असतं. पण आता तुला कशा प्रकारच्या भूमिका हव्यात ॲज अन ॲक्टर? कसली भूक आहे तुला? एक सिम्पलची गोष्ट म्हणजे आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की ॲक्टर जे पडद्यावर दिसतो हा एक भाग असतो आणि रिअल लाईफमध्ये मला कॉमेडी करायला खूप आवडेल. कारण मी वैयक्तिक आयुष्यात खूप अतिच कॉमेडी करतो. म्हणजे लोक म्हणजे हसणं थांबत नाही, म्हणजे अक्षरशः ह्या लेवलचे लोकांना विश्वास नाही बसणार. भयंकर मी काहीतरी अतरंगी गोष्टी चालू असतात माझ्या. दुसरी गोष्ट, मला संगीत घराण्यातला आहे मी, किंवा तबला वाजवतो मी, गाणं म्हणतो. एनिथिंग दॅट कॅन अप्लाय टू दॅट, त्याच्यातनं काही होऊ शकतं का? कदाचित खूप सारे हॉलिवूड फिल्म्स पाहिल्यामुळे एक मूवी होता बघ, टेकन नावाचा, लियाम निसनचा. त्याच्या मुलीला किडनॅप केलेलं असतं आणि तो सिंगल हँडेडली सगळ्या कार्टेलला जाऊन भिडतो आणि सगळं तो. इनफॅक्ट मी त्या एका डायलॉगचं मी आत्ता मध्यंतरी एक रील पण केली होती, म्हणजे माझा थोबाड आणि त्याचे डायलॉग. पण आय लव्ह दॅट कॅरेक्टर. म्हणजे शिंडलर्स लिस्टमधला लियाम निसन आणि आता जो त्यांनी 60तला 70 वर्षाचा म्हातारा माणूस, पण तो काय कन्व्हिक्शननी ते ॲक्शन सीन्स किंवा जे करतो ना, मला ते करायला खरंच आवडेल खूप. आय वुड लव्ह टू डू अ सिरियस ॲक्शन सीन. एस्पिओनाज जे आपण म्हणतो, स्पाय डिटेक्टिव्ह वगैरे तशा टाईपच्या पण मला खूप आवडतील. पण या जेव्हा येईल तेव्हा येईल. पण माझ्याकडे भरपूर काही आहे देण्यासारखं, हे मला माहिती आहे ॲज अन ॲक्टर. वा. आणि हो म्हणणं हे मगाशी बोलला की स्टेरिओटाईप रोल्स वाटायला येतात नटाच्या, कलाकाराच्या, ते दिसण्यामुळं. पण मला तुझ्या केसमध्ये असं झालंय? मला नाही वाटत होतं. आणि म्हणजे गंमत सांगतो, स्टिरियोटाईपनेस कुठल्या लेवलचा असावा. कायम मला चायला बॉर्डरच्या पलीकडचे रोल, पाकिस्तानी, अफगाणी, अशाच टाईपचे रोल्स. कधी अतिरेकी, कधी ISI ऑफिसर. ठीक आहे, स्टिरियोटाईपनेस तुम्ही करा. यू वॉन्ट बिलीव्ह की मी अधिकतर रोल नाकारलेले आहेत. आणि हे खूप अवघड असतं, कारण मी माझं ॲक्टिंग करिअरच मुळी तुला तर माहिती आहे 45व्या वर्षी सुरू केलं मी. त्यामुळे एज इज नॉट ऑन माय साईड. जर मी एका उमेदीच्या काळात जर मी ॲक्टिंगमध्ये आलो असतो तर आय हॅव अ लॉट ऑफ टाईम टू प्ले विथ. ती मुभा मला नव्हती, ती लेजर नव्हता मला. पण मग तू आता या वयात आल्यामुळे पण मुभा आहेच की तुला, आहे ना तुझ्या दिसण्याची, तुझ्या असण्याची. जे नॉलेज घेऊन तू आलायस त्यानंतर आपण एक समृद्ध होत असतो अनेक पद्धतीने. नक्की. पण माझं म्हणणं असं आहे, म्हणजे मी व्हेन आय से की स्टिरियोटाईप, ते हर्डल्स वाढत जातात. अरे म्हणजे एखादा फॉर एक्झाम्पल स्वरूप सारखाच डिरेक्टर लागतो तुला शोधायला, की त्यांनी तुला शोधायला की बाबा तुला हे पण जमेल. माझ्या बाबतीत अजून एकदा असा चांगला किस्सा घडलेला आहे. द अनब्लाइंड नावाची एक फिल्म आहे. ती ॲक्च्युली एका मिल्क ब्रँडची फिल्म होती, पण खूप सुंदर ती फिल्म झाली. खूप चांगलं त्याचं कथानक होतं. आणि मी सहज कुतूहल म्हणून त्या डिरेक्टरला विचारलं, म्हटलं तुम्ही काय पाहिलं म्हणलं, कारण हा जो मी रोल करतो एकतर फुल पॉझिटिव्ह, फुल्ली पॅट्रिओटिक आणि पूर्ण मोनोलॉग आहे रे त्याच्यात माझं सगळं. कदाचित तू पण ती फिल्म पाहिली होतीस. तर त्यांनी मला एक असा व्हिडिओ दाखवला ज्याच्यामध्ये मी पूर्ण खलनायकी, म्हणजे माझा ऑडिशन होती ती. तो म्हणला, सर मला याच्यात काय आवडलं माहिती आहे, तुम्ही ज्या सहजतेने स्विच केल्यात कॅरेक्टर प्रत्येक मिनिटाला, आणि मला हेच हवं होतं याच्यामध्ये. सो यू नेव्हर नो. पण असे खूप कमी लोक असतात की तुम्हाला खरंच म्हणजे त्या पर्टिक्युलर रोलमध्ये पाहतात. मग अशा वेळेला स्वरूप सावनूर सारखेच दिग्दर्शक का लागतात? तू आता इतकं काम केलेस, म्हणजे आज जर अजित शिंदे गुगल केलं तर इतके मोठे मोठे सिनेमे येतात. पानिपत पासून, उरी, प्रभासचा सिनेमा, बॉईज पासून आत्ता आलेला शिवाजीराजे बोलतोय 2 मध्ये पण तुझं आहे. इतकं प्लॅटर तुझं व्हरायटीनं भरलेलं आहे. असं असताना पण तुला अशी सल वाटते की माझ्यात काय ते शोधायला स्वरूप जींसारखं पाहिजे, कोणी लागतं? एका प्रकारे मी हो म्हणेन, कारण ओके, मी फ्लिप साईड सांगतो त्याची. मी जे चित्रपट केलेत ना, नॉर्मली ना प्रत्येक ॲक्टरची एक चेकबॉक्स असते. पण हे स्वप्न असतं लोकांचं. हो हो. आणि मला हे आधी वाटायचं की लोक अतिशोक्ती करतायत, पण बरेच लोक जे माझे मराठी ॲक्टर फ्रेंड्स आहेत ते म्हणले, अरे आम्हाला जे 10 वर्ष पोचायला लागली ते तुला पहिल्या 2 वर्षात मिळालं. म्हणजे नीरज पांडे, आशुतोष गोवारीकर, हुज हू, त्यांच्यासोबत त्यांच्या पायलटमध्ये गेलास ना तू. करेक्ट. मग होतं काय, फॉर एक्झाम्पल आता पानिपत घेऊ आपण. जेवढी मोठी स्टारकास्ट, अगदी आत्तापर्यंत जेलर 2 केला मी, रजनीकांत जेलर 2 केलास. येस. तुमची जेवढी मोठी स्टारकास्ट असते ना, त्यात तुझा रोल कुठे आहे
हे बघणं असतं, म्हणजे हे बघण्यासारखी गोष्ट असते. आणि डिरेक्टर म्हणा किंवा प्रोड्युसर म्हणा, दे विल देअर पहिली प्रायोरिटीज की बाबा आज कुठल्या रजनीकांतवर आम्ही पैसे लावलेले आहेत किंवा संजय राऊतवर पैसे लावलेले आहेत. सो त्यावेळी तुमची जबाबदारी उलट वाढते ॲज अन ॲक्टर, की तुम्हाला त्या कमी वेळात, मी स्वतःला एकेकाळी एक सीन का बादशाह म्हणायचो आणि माझ्या मते ते खूप महत्त्वाचं स्टेटमेंट आहे. बर का ते सांगतो तुला. जेव्हा तुझ्याकडे एक बाउंड स्क्रिप्ट येतं, जसं कुत्ते नावाचा मी फिल्म केली, कुत्ते नावाची फिल्म केली होती, विशाल भारद्वाजांच्या मुलांनी ती डायरेक्ट केली होती, आसमान भारद्वाज. खूप माझ्यासाठी एक अमेझिंग एक्सपिरियन्स होता. तब्बू होती. तबू होती, कुमुद मिश्रा होते आणि हे सगळे मातब्बर कलाकार तुझ्या समोर बाउंड स्क्रिप्ट येतं रे, करेक्ट. आणि ते सगळं वाचायचं म्हणजे मला अजूनही घुसबम्स येतात. असे माझ्या आयुष्यात 4च प्रसंग आलेले आहेत. ओके, पण त्यावेळी तुला वेळ असतो त्यांच्याशी इंटरॅक्ट करायला, तुझ्या कॅरेक्टरवर वेळ विचार करायला, डिरेक्टरला 4 प्रश्न विचारायला. पण व्हेन यू आर कॉल्ड फॉर 1 or 2 सीन्स, तुम्ही एका दोन दिवसाच्या शूटसाठी जाता, तुम्हाला व्हॅनिटीमध्ये बसवतात, 4 कॉपी विचारतात आणि फट दिशी एक स्क्रिप्ट आणून देतात. त्याचा आग्गा नाही, पिच्छा नाही, काही नाही. म्हणजे एवढं एवढ्या करायचंय. मोठ्या पझलचा तू एवढे 2 तुकडे असतोस तू, ते तुला बरोबर चपखल तिथे फिट व्हायचंय आणि ते आम्ही करतो आणि ते छानरित्या करतो. म्हणून तर तो चित्रपटाचा एक पूर्ण कम्प्लीट पिक्चर होतो. होय. त्यामुळे मला वैयक्तिक वाटतं की एक सीन करणं अजूनच जास्त अवघड असतं. होय. पण मग जो माझा प्रश्न होता की इतकं सगळं प्लॅटर तुझं सुंदर आहे, असं असताना सुद्धा एखादा असा दिग्दर्शक की जो हाऊ म्हणजे प्रेमासाठी शॉर्ट फिल्म करत असतो, इच्छा म्हणून करत असतो, वेड म्हणून करत असतो, अशाच माणसानं तुला का हेरावं लागतं? इतकी सगळी मोठी मोठी माणसं असतात असताना. अजून एक तुला एक पॅरलल स्टोरी सांगतो. अगदी परवापर्यंत माझे कमीत कमी 8 किंवा 10 प्रोजेक्ट्स मला लीड विलन म्हणून अप्रोच झालेले आहेत. त्यातले 3 साऊथमधले. बर. एक उदाहरण म्हणून सांगतो, कोविडच्या आधी मला ते एक प्रोजेक्ट आलं होतं. बिग डिरेक्टर, बिग साऊथ फिल्म, बिग स्टार. आणि आय वॉज लाईक अजून काय पाहिजे यार एवढ्या मोठ्या डिरेक्टरनी. आणि कोण होती, कुठली फिल्म होती? द बीस्ट म्हणून होती, साऊथचीच. बर. ओके. आणि बरोबर कोविडचं लॉकडाऊन लागलं. बरं. तर ती मला कॉन्टॅक्ट केलं होतं. ती म्हणली सर परवा तुमचा झूम कॉल आहे. म्हटलं ओके. आणि झूम कॉलच्या मध्ये ते कोविडचं आलं विदिन दॅट 2-3 डेज. बर. आणि तिला मी सहज कुतूहल म्हणून विचारलं, तुला माझा नंबर कोणी दिला ग? ती म्हणली सर डिरेक्टरने स्वतः तुमचा ट्रेस आउट करून आम्हाला प्रोफाईल पाठवलाय. कॅन यू बिलीव्ह दॅट? बर. असा आणि असे जवळजवळ 7 ते 10 प्रसंग माझ्या बाबतीत झालेले आहेत. पण जेव्हा कोविड संपलं तेव्हा मला फोन आला की सर प्रोड्युसरना कोणीतरी वेगळा ॲक्टर पाहिजे. आणि एकदा, दोनदा, तीनदा नाव आय हॅव, म्हणजे ते म्हणतात ना अति झालं आणि हसू आलं, असं झालंय माझ्या बाबतीत की अरे मग तुम्ही मला स्वतःहून, बरं आपण जी जान लावून जी ऑडिशन करतो ते कधी फळाला येत नाही. आणि बाकीचे तू ज्या सगळे चित्रपट तू म्हणतोयस, हे सगळे मोठे मोठे चित्रपट मी एकाची पण ऑडिशन दिलेली नाहीये. म्हणजे डिरेक्टरने ट्रस्ट दाखवला माझ्यावर ऑडिशन न घेता. सो दॅट कॅनॉट बी डिस्काउंटेड. बरोबर. पण आता ही माशी कुठे शिंकते ना, खरं सौमित्र मला पण माहिती नाही. पण मी जेव्हा त्याच्यावर थोडासा विचार करतो, मला हे जाणवतं की जसं डिरेक्टरला काय असतं त्याची प्रायोरिटी, आणि रायटर, फॉर एक्झाम्पल रायटर आणि डिरेक्टर घेऊ आपण, की माझी कहाणी मला मांडायची आणि ती जगाला मला दाखवायची. डिरेक्टरचं काय म्हणणं असतं की मला माझं काम त्याच्यामार्फत दाखवायचं आहे. त्याला माहिती असतं की मला अमुक अमुक ॲक्टर पाहिजे. पण मग इफ ही इज नॉट द वन हुज कॉलिंग द शॉट्स, निर्णय जर त्याचे सर्वस्वी नसतील, प्रोड्युसर म्हणणार की नाही नाही माझ्या अजित शिंदे नाही, तू ह्या माणसाला घे, तो नाईलाजाने तुझ्या आणि दिग्दर्शकाच्या मध्ये इंट्रोडर आलेला आहे. हा ऍब्सोल्युटली. वा, ऍक्च्युली आय नेव्हर थॉट अबाउट इट दिस वे. पण असंच म्हणता येईल, कारण दरवेळी होत आहे. बरोबर. मला तारखा आल्या, ईपी बरोबर डिस्कशन झालं, अर्ध शूट मुंबईत, अर्ध शूट हरिद्वारला होतं. हे आता पण होतं? आता मी गेल्या महिन्यात, इनफॅक्ट 3 फेब्रुवारीला मी मुंबई सोडली ऑफिशियली. बर. कारण मला एक जाणवलं, 11 वर्ष मी झाले, मला 11 वर्ष मुंबईत 11 वर्ष, माझं 11वं वर्ष आहे फिल्म इंडस्ट्रीमधलं. बरं. आणि मला लक्षात आलं की एकतर मुंबईत असं काही काम राहिलेलंच नाहीये, ऑडिशन्सला जायलाच लागत नाही आता, कारण सगळे ऑनलाईन. एक म्हणजे ॲज अन ॲक्टर थोडंफार नाव झाल्यामुळे लोकांना विश्वास आहे, ते म्हणतात सर सेल्फ टेस्ट करून पाठवा. सो जे पूर्वी स्टुडिओमध्ये जाऊन ऑडिशन वगैरे द्यायचे प्रकार होते ते बंद झाले आता. सो दॅट इज वन थिंग. आणि सेकंडली माझ्या बाबतीत काय झालेलं आहे, मुंबईमध्ये माझे शूट्स कधी लागतच नाहीत. मुंबईच्या बाहेर परदेशात केलेले आहेत, बेलारूसला, इटलीला वॉरचे शूट होतं,
किंवा उरीचं शूट बेलग्रेडला होतं. मग मी म्हटलं मी करतोय काय मुंबईत राहून, उगीच अक्कल खाती भाडं भरायचं दर महिन्याला. पण मग इतकं सगळं काम केल्यावर कामातून काम हा जो एक भाग असतो की एक काम बघितलं की दुसरं काम येतं, दुसरं काम बघितलं की तिसरं काम येतं. करेक्ट. कामातून काम येतं ही फ्रेज योग्य आहे का अयोग्य आहे? नाही, कामातून काम येतं. एक काही अंशी ठीक आहे ते म्हणणं, पण कसं असतं, फॉर एक्झाम्पल आता मी एका मोठ्या प्रोड्युसरची डिरेक्टरची फिल्म केली, त्यांची फ्रॉम कन्सेप्शन टू इन्सेप्शन जो काळ असतो तो खूप मोठा. त्याच्यात माझी 2 वर्ष निघून गेलेली असतात, 2 किंवा 3 वर्ष. जे मी पानिपतच्या वेळी घुडसवारी केलेली आहे, तलवारबाजी केलेली आहे, मी अजून 5 वर्षांनी नाही करू शकणार. आणि कदाचित त्यासाठीच मी सिरियल्स पण नाकारतो. कारण जे काही मला आत्ता त्यातल्या त्यात माझ्यामध्ये थोडीफार ऊर्जा आहे ॲट द एज ऑफ 54, मला ते तिथे मी इन्व्हेस्ट करीन टाईम, इन्स्टेड ऑफ बसून जे काय आपलं नॉर्मली गणित असतं सिरियल्स. पण मग इंडस्ट्रीमध्ये कामातनं काम काय येत नाही? मग तू जर हिंदीमध्ये इतक्या मोठ्या मोठ्या लोकांमध्ये बरोबर काम केलं, मराठीतले लोक का नाही अप्रोच करत? नाही, काम येत आहे ना मला, पण मी तुला आत्ताच सांगितलं की जातं पण कुठे हा कसं आणि का जाते मला त्याला उत्तर मराठीतलं पण नाही जातं. मराठी तर मला अप्रोचच करत नाही मोस्ट ऑफ द पीपल. आत्ता मी एक फिल्म करतोय बाय द वे, मराठी एक. पण मराठी म्हणजे मध्यंतरी मला साधारण 3.5 महिन्यापूर्वी एक कॉल आला होता, मराठी प्रोड्युसरचा कॉल होता. तो त्यांची सक्सेसफुल सिरियल वगैरे चालली होती, केल्यात त्यांनी. तो म्हणला, सर 2 प्रश्न, एक तर तुम्ही सिरियल करता का आणि तुम्ही मराठी सिरियल करता का? मी म्हटलं तुझ्या दुसऱ्या प्रश्नाचं आधी उत्तर देतो, तुला हे माहिती आहे का की महाराष्ट्रीयन आहे, मी मराठी आहे, पुण्याचा माणूस आहे? तो म्हणला, हो सर, ते आम्हाला पण. म्हणजे थोडक्यात इंडस्ट्रीमध्ये असं नाव झालेलं आहे की हा फक्त हिंदी चित्रपटच करतो. माझं लँग्वेज इज माय लास्ट कन्सर्न, टू बी व्हेरी ऑनेस्ट विथ यू. आता मी साऊथमध्ये जेव्हा फिल्म केली ना, तुला कुठे येतं रे बोलतात, मला कुठे येतात त्या तमिळ तेलुगू बोलता, ठीक आहे, रट्टा का असे ना आम्ही करतो. सो लँग्वेज आणि बॅरियरच राहिलेलं नाही. आजकाल प्रत्येक फिल्ममध्ये एक डायलेक्ट कोच असतो. बरोबर. म्हणजे तुला एक एक्झाम्पल देतो, साहो फिल्म केली होती आम्ही, त्यात विजय मुरली आणि प्रभास ते दोघे एकमेकांशी इंग्लिशमध्ये बोलत होते, कारण एकाची लँग्वेज तमिळ, एकाची तेलुगू. अच्छा. पण दोघांना डायलेक्ट कोच होते तिकडे, याला तमिळ सांगायला, याला तेलुगू सांगायला, आणि आम्हाला पण. सो दिस इज टेकन केअर ऑफ. सो लँग्वेज तर माझ्यामध्ये फार दुय्यम गोष्ट राहिलेली आहे आजच्या आपण जेव्हा म्हणतो पॅन इंडियन सिनेमामध्ये. पण इन टर्म्स ऑफ मराठीच मला का येत नाही किंवा मराठीच लोक मला का अप्रोच करत नाही, त्यांना विचारण्यात. मगाशी मी बोलतो स्पृहाशी बोलत होतो, ती म्हणाली, तिने खूप महत्वाचा मुद्दा काढला की ऍक्टरला रियाज करायला लागतो. गायक कसं करतो, नर्तक कसं करतो, किंवा पेंटर कसं सातत्यानं चित्र काढत राहतो, तसा रियाज ऍक्टरला नाही करता येत. तशा संधी खूप कमी असतात. तू ऍक्टर म्हणून काय रियाज करत असतोस? तू आता 11 वर्ष तुझ्यामध्ये तुला झाली, तू खूप वेगळ्या पॅलेटमध्ये काम केलंस. ॲज अन ऍक्टर किती ग्रो झालास तू, असं वाटतं तुला? मला 2 पार्ट्समध्ये मी आन्सर करीन. नॉर्मली ॲक्टरचं सर्वात मोठं काय म्हणतात, ऑब्झर्वेशन पॉवर ही माझ्या दृष्टीने सर्वात मोठी एक ॲसेट असते प्रत्येक ॲक्टरची. आता माझा उशिरा इंडस्ट्रीमध्ये येण्याचा फायदा मला हा झाला, आणि मी शिपवर होतो त्यावेळी मी 65 डिफरंट नॅशनॅलिटीजबरोबर काम करायचो. सो तुम्हाला 65 वेगवेगळ्या नॅशनॅलिटीजची लोक तुम्हाला पाहायला मिळतात, त्यांचं कल्चर बघायला मिळतं, त्यांची बॉडी लँग्वेज. सो माझ्या मनात आत्ता जर स्कॅन मारला ना तर 200-300 कॅरेक्टर्स. हा भाग झाला ऑब्झर्वेशन. बरोबर. एनॅक्टमेंटचा इन टर्म्स ऑफ रियाज म्हणतोस ना तू? हा, म्हणजे मला माहिती आहे एक काका असे लंगडत चालतात, मी ऑब्झर्व केले त्यांना, पण ते जेव्हा मी माझ्यात घेतो तेव्हा ते मला आलं पाहिजे ना तसं. हो, ते एक्झिक्युशन आहे ना. येस. त्या केसमध्ये काय असतं, ते कसं करतोस? अगेन आय विल हॅव टू टॉक टू द डिरेक्टर ऑन दॅट केस. आता मी बार्ड ऑफ ब्लड नावाची माझी वेब सिरीज होती, तुला विश्वास नाही बसणार, मला फक्त चालण्याच्या 11 स्टाईल दाखवायला लागत. माझी ऑडिशन होती, इम्रान हश्मी बरोबर होतं तो सीन. सो त्यांना ही वॉन्टेड टू सी हाऊ डिफरंट वेज आय कॅन वॉक, एवढंच हे होतं. पण राहिली रियाजाचं म्हणशील तर मी स्वतः खूप, मला आवडतात वेगवेगळे मोनोलॉग्स करायला. मला 11 वर्ष शिपवर असल्यामुळे मी हॉलिवूड फिल्म्स खूप पाहिलेल्या आहेत. मला तर कधी कधी वाटतं की थोडासा त्याचा पण प्रभाव माझ्या ॲक्टिंगमध्ये येतो, कारण मी टू लिटल इज टू मच ह्या विचारसरणीचा आहे. ओव्हर द टॉप ॲक्टिंग म्हणजे मला आता साऊथमध्ये मी जातो ना, ते म्हणतात, म्हणजे समजा आता मी तुला रेग्युलेटरचा एक्झाम्पल दिलं, फॅनचा, समजा मी 2 वर करत असेल तर त्यांना 10 वर हवी असते ती. अच्छा, ओके. सो दे जस्ट ॲम्प्लिफाय इट अप. जे तुझी जर नॅचरल टेंडन्सी नसेल तुझ्या बॉडीची किंवा तुझ्या स्वभावाची तसं बोलण्याची, दॅट्स अ टास्क फॉर मी. पण होऊन जातं, म्हणजे लाईक आय सेड,
त्यात परत मी पब्लिक स्पीकिंगचे कोर्सेस पण करतो. मग हे सगळं करत असताना तुला एका ऍक्टरला खूप गोष्टी एक्सप्लोर करता येतात. मला माहिती आहे की द इंट्रोडर बद्दल आपण बोलतोय, शॉर्ट फिल्म हा आपला विषय आहे, पण त्याबरोबरच मला हेही महत्वाचं वाटतं की या निमित्तानं तू माझ्यासमोर आलायस, या निमित्तानं तुला एक वेगळ्या भूमिका देऊ केली गेली आहे, त्याच्या मागचा तू कसा आहेस हे सांगण्याचा प्रयत्न आहे. म्हणजे असं नाही की उगीच चाललंय. पण ऍक्टरला आपल्याला अनेक गोष्टींनी स्वतःला एक्सप्लोर करता येतं. वेगळी माध्यमं असतात काम करायला. नाटकासारखं एक महत्वाचं माध्यम आहे की तुम्ही जेवढं सटल सिनेमात असतात तेवढा लाऊड तुम्हाला नाटकात अभिनय करायचा असतो, कारण तुम्ही लाईव्ह असता त्याच्यामध्ये. मग ही जे वेगळे ऑप्शन्स आहेत अभिनयाचे, ते का नाही तू कधी या 11 वर्षात टॅप केलेस? गुड क्वेश्चन. मी तुला मगाशी सांगितल्याप्रमाणे मी सिरियल्स अवॉइड केल्यात. असं नाही मी केलेली आहे. चूक बोल द्यावी घ्यावी नावाची सिरियल केली होती. केवळ आणि केवळ दिलीप प्रभावळकरांच्या मुलाचा रोल होता म्हणून मी ती केली. मी असं अजिबात म्हणणार नाही की मला सिरियल करायला आवडत नाहीत. नाही, फक्त मी मगाशी सांगितल्याप्रमाणे आय कॅन कॉल इट एज अ रिटायरमेंट प्लॅन. मे बी इट साऊंड्स रॉंग. जेव्हा माझी बॉडी मला साथ देणं कमी करेल त्यावेळी मे बी मी. पण संधी येणं ऍक्टरच्या हातात कुठं असतं? आय डोंट थिंक म्हणजे आम्हाला वी कॅन ओनली से येस ऑर नो. रिटायरमेंट प्लॅनच्या वेळेला तू जेव्हा रिटायर व्हायला लागशील तेव्हा तुला संधी येईल याची गॅरंटी काय? नाही आहे ना. मग जर आत्ता आली तर ती का नाही घ्यायची? घेणार मी, घेईन. ऑन दॅट नोट थँक्यू व्हेरी मच. मी फायनली माझा तो मेंटल ब्लॉक तोडला यंदाच. एक सिरियल होती हिंदी चॅनलसाठी. सगळं झालं माझं. मी जाऊन मॉक शूट पण करून आलो. मॉक शूट म्हणजे बेसिकली काय असतं, तुला तो एक सीन करायला सांगतात, पायलट शूट काय काइंड ऑफ. कॅन यू बिलीव्ह त्यांनी कुठल्या कारणासाठी नाही म्हणले? मला म्हणले सर तुमची जी बायको आणि मुलगा मुलगी आहेत ते चौघांचं ते मेळ दिसत नाही म्हणे, आणि त्यांना दे हॅड टू गो ऑन फ्लोअर दिस मंथ सॉरी. म्हणजे ठीक आहे, नो प्रॉब्लेम, तुमचा कॉल आहे. पण काहीही कारण असू शकतात. मला अजूनही आठवतं चुकबुल द्यावी घ्यावीला माझे घारे डोळे आहेत ना. मला मनवा नाईक म्हणली होती, अरे अजित थांब, तुला ब्राऊन लेन्सेस घालाय. म्हटलं ब्राऊन लेन्सेस कशाला? म्हणले कारण तुझे आईबाबांचे आणि तुझे डोळे तसे दिसत नाहीत, म्हणजे दिलीप काकांचे आणि सुकन्याताई कुलकर्णींचे. म्हटलं अगं रिअल लाईफमध्ये माझा सख्खे आई बाबा, मुलगा मुलगी, पण त्यांचं कुणाचेच घारे डोळे नाही आहेत ग. पण दिस इज हाऊ इट इज. इथे पण एक स्टिरियोटाईपनेस येतो की तुम्हाला एक कसा तो चाकोरीबद्ध दिसली पाहिजे ती. तू 11 वर्ष काम करतोस. नाही, माझा त्यातल्या आणखी एक प्रश्नाचं उत्तर राहिलंय, नाटक का नाही केलंस तू? माझ्या मते म्हणजे मला असं वाटलं होतं, दोन गोष्टी झाल्या त्यावेळी. प्रत्येक वेळी ना जेव्हा मी काहीतरी करायचं म्हटलं ना, किंवा समजा अगदी सिरियल पण जर करायची म्हटली, एक बालाजीची आली होती मला, ऑलमोस्ट मी हो म्हटलं होतं, सगळं आमचं झालं होतं. पण त्याच वेळी उरी आला किंवा त्याच वेळी कुठला तरी मोठा चित्रपट आला. आणि माझा सिक्वेन्स खूप सिम्पल आहे. फर्स्ट फिल्म, सेकंड वेब सिरीज, थर्ड म्हणजे सिरियल वगैरे. हा माझा अच्छा काय म्हणतात त्याला माझं. आणि सिनेमा, वेब सिरीज, मग सिरियल. करेक्ट. नाटकाच्या बाबतीत जे मी ऐक्यू होतं खूप वेळ, आणि मी बाय द वे मी महिन्याला कमीत कमी 2 नाटकं पाहतो. आय शुड टेल एव्हरीवन दिस. तर मला नाटकामध्ये भयंकर आवड आहे. म्हणजे बघायला तर आवडतंच, पण काम करायला जरूर आवडेल. पण ती टाईम कमिटमेंट तेवढी मी देऊ शकेन का, किंवा त्याच्या निमित्ताने येणारे जे रिटर्न्स असतात, जे मी सर्वस्व सोडून हे केलेलं आहे. बरोबर. मला बरेच लोक असं करतात की एकीकडे हे पण करतील साईड प्रोफेशन, विच इज अ व्हेरी वाईज थिंग टू डू. ॲक्च्युली मला ते जमत नाही एका वेळी 2 दगडांवर पाय ठेवणं. पण मग मला ते फायनान्शियल बॅलन्स पण सांभाळायचं आहे. करेक्ट. मग ते मला जमेल का हे मला स्वतःला आत्ता भरोसा नाही स्वतःवर, बाकी काही नाही. पण येस, आय वुड लव्ह टू. इतके वर्ष काम केल्यावर इंडस्ट्री कशी आहे असं वाटतं तुला? हिंदी इंडस्ट्री कशी आणि मराठी कशी आहे? एक बर्ड व्ह्यू काय आहे तुझा? मराठी इंडस्ट्री, मी महाराष्ट्रीयनच आहे ऑब्व्हियसली, पण हे मी फार आता 11 वर्षाच्या अनुभवाने सांगू शकतो. मला एकंदर जे जाणवलं आहे ना, मराठी इंडस्ट्रीमध्ये खूप इन्सिक्युरिटी आहे. ॲक्टर्सच्या बाबतीत मी खूप इन्सिक्युरिटी पाहिलं. कदाचित लोक मला शिव्या घालतील कमेंट्सवर, पण हे सत्यस्थिती आहे जी मी बघितलेली आहे. माझा अनुभव आहे. कशा प्रकारची असते इन्सिक्युरिटी ॲक्टर्सच्या बाबतीत? एक एक्झाम्पल सांगतो, आय विल नॉट टेक नेम्स. खूप आधी जेव्हा मी नवीन होतो तेव्हा आम्ही शेअरिंगमध्ये वगैरे राहायचो. आता तू समजा माझा इतका घट्ट मित्र आहेस, तू मला सांगशील की नाही अमुक अमुक ठिकाणी ऑडिशन चालली आहे? नाही सांगत. आणि मी तुला अरे सौमित्र तू इथं कसा काय? अरे चायला तुला आत्ता भेटलो ना रे, आपण दोघांनी कॉफी पेली आपल्याच घरामध्ये आत्ता 2 तासापूर्वी. तुला सांगायला काय जातं? बरं असं पण नाही, मी तर त्यावेळी 50, माझ्याबरोबर राहणारे लोक 20-30 वर्षाचे होते. एज तरी काही आहे का? आणि मला
खूप वाटतं की मराठी लोकांना मराठी ॲक्टर्सना नाही प्रमोट करत आणि आय कॅन टेल दिस मैं डंके की चोट पे बोल सकता हूं, नाही करत. काय कारण त्यांनी शोधून काढा. ह्या उलट हिंदीमध्ये किंवा आत्ता मी जी तमिळ पिक्चर केला, मल्याळम ॲक्टर आणि आम्ही खूप चांगले मित्र झालो. त्यांनी मला मल्याळम इंडस्ट्रीमध्ये 10 ठिकाणी माझं नाव रेफर केलं, एकाने तमिळमध्ये रेफर केलं. मी त्याला मुंबईच्या कास्टिंग डिरेक्टर्स जे माझ्या परिचयाचे आहेत त्यांचे नंबर दिले. तुम्ही का नाही करत आहे? हो, करत नाहीत. एवढा फरक आहे. आम्ही तिघांनी मिळून, आता तो एक बसतो कोचीला आहे, एक चेन्नईला आहे आणि मी ऑब्व्हियसली पुणे किंवा मुंबईमध्ये. आम्ही तिघं मिळून काहीतरी एक छान एक रील केला होता. कन्सेप्ट चालू आहे आमची की आपण तिघांचं जेणेकरून तिन्ही माध्यमांना आपण माहिती पाहिजे. माहिती हो, बरोबर. कारण पोत्यानी ऍक्टर्स पडले तरी ऑनेस्टली आफ्टर कोविड तुमचं वेब सिरीज वगैरे आले ना, विच इज अ गुड थिंग. पण तू मला सांग ना, लास्ट तुला आठवतं कुठलं एक भयंकर असा छान ऍक्टर? म्हणजे आपण आज जे पंकज त्रिपाठी म्हणा किंवा नवाजुद्दीन, त्यांच्या आपण कहाण्या ऐकल्यात की किती वर्ष त्यांनी सो कॉल स्ट्रगल शब्द आवडत नाही ती गोष्ट वेगळी, पण त्यांना तेवढी वर्ष लागलीच की टू बी नोन. अगदी इरफान खान पर्यंत पण. होय होय. पण त्यांची उदाहरणं देतील लोक, पण ते प्रत्यक्ष करणार नाही. पण मग इथं मराठी इंडस्ट्रीमध्ये कलाकार इन्सिक्युअर आहेच. पण ही तू गोष्ट सांगतोस मला ऑडिशन 10 वर्षापूर्वीची, आता पण 10 वर्षानंतर पण अशीच परिस्थिती आहे? नाही, मी मगाशी सांगितल्याप्रमाणे मला कामच येणं बंद झालेत. म्हणजे मला मराठीकडनं फारशी कामं येत नाहीत. बरं. आणि मला अजूनही, मी पुन्हा एकदा ह्या माध्यमातून सांगू इच्छितो, माझा बजेट हा कृपया विषय धरू नका. हे माझं ऍक्च्युली झालं. परवाच तू एक रील केलेस ना, बजेट किती सांगायला पाहिजे, कसं सांगायला पाहिजे, कसं असतं बजेट पर डे. चांगलं आहे ना. मी उलट होतकरू ऍक्टर्सना हेच सांगायचा प्रयत्न करतो की ह्याला फॉर्म्युला नाही. तू जर तो रील पाहिला असेल, मी पहिला पॉईंट काय सांगितलाय, असं काही ठरलेलं नसतं. तो दुसऱ्यांनी सांगितलाय. पहिली गोष्ट सांगितलंय मी, मला तो रोल आवडतो का. हा. आणि हे प्रत्येक ठिकाणी हेच ऍप्लिकेबल आहे माझ्यासाठी तरी. मला तो रोल आवडलाय का. मी त्या पिक्चर, मला तुम्ही सांगा रजनीकांत मी काय करतोय त्या पिक्चरमध्ये सांगा. हा विषय सोडून आत्ताचा पिक्चर मी केवळ. मग आता तुझ्या इतके मोठे सगळे सिनेमे केल्यानंतर तू बजेट खूप असेल असं वाटतं तुझं? काही प्रमाणात ते खरं पण असेल, काही प्रमाणात लोकांचं काय म्हणतात वाटतं गैरसमज राईट, त्यांना वाटतं. मी तुला मस्करी वाटेल तुला, म्हणजे कसं असतं बघ, एक शॉर्ट फिल्म केली माझी, बाय द वे 3री शॉर्ट फिल्म आहे. एक मी विठा म्हणून केली होती, त्यासाठी शॉर्ट फिल्म ह्याला गेली होती फिल्मफेअरला. आम्हाला सुभाष घाईंनी आम्हाला त्यांच्या घरी म्हणजे असं दावतसाठी सुद्धा बोलावलं होतं. तर त्यातल्या एकाला मी म्हटलं, ऐक ना, तू ना, आमचं बजेटच नाही किंवा आम्हाला याचं भाडं परवडत नाही किंवा हे नाही, तू काहीतरी लाईटचे पैसे भरतोयस, कॅमेऱ्याचे पैसे भरतोयस, हा स्टुडिओ घेतलास, कशाचे तरी तू पैसे भरतोयस ना, तुम्ही नका करू. ही ट्रेंड बंद करून टाका की तुम्ही कमी बजेट आहे म्हणून तुम्ही थँक्यू मध्ये काम करा. हा, तू अगदी माझा खूपच जवळचा मित्र असेल तर गोष्ट वेगळी, पण व्हाय डू यू अप्रोच विथ दिस लाचार ॲटिट्यूड की सर बजेट नाही आहे आणि आम्हाला पण तुमचं नाव, ह्यांनी एका मोठ्या ॲक्ट्रेसचं त्यांनी सांगितलं, त्यांनी मला तुमचं नाव रेकमेंड केलं. मी त्यांना म्हटलं, बॉस मी फुकटात नाही करणार, बरोबर, पण तू बघ, म्हणजे मी जाताना तुम्हाला पाकिट दे, मी उघडून तुला विचारणार पण नाही किती आणि का. त्यांनी जे मला अमाऊंट दिलं ना, मी सांगून मला हसायला येईल तुला, म्हणजे मी सांगणार पण नाही ती लिटरली. म्हणजे हाऊ कॅन पीपल बी सो शेमलेस ॲट टाइम्स. हे मराठीत आहे, मराठीत. आणि 2-3दा असा अनुभव आलेला मला वेगवेगळा. हिंदीमधला अप्रोच काय असतो लोकांचा? तू मराठीपेक्षा हिंदीत जास्त काम केलं, हिंदीतला अप्रोच काय आहे? लोक प्रमोट करतात का एकमेकाला, किंवा मानधन नीट देतात का, रिस्पेक्ट देतात का, कामातनं काम येतं का? हो, मला हिंदीमध्ये तसा अनुभव आलेला आहे आणि कदाचित माझा फायदा आणि तोटा दोन्ही, म्हणजे स्ट्रेंग्स हॅज बिकम माय वीकनेस. बिकॉज मी एवढ्या मोठमोठ्या प्रोडक्शन हाऊसमध्ये काम केलेलं आहे, त्यामुळे कास्टिंग डिरेक्टर तर सगळे ओळखतात मला मुंबईमधले. पण त्याच्यामध्ये दुसरा एक भाग असतो की ज्याच्यामध्ये मी काम केलंय, एस्पेशली ज्याच्यात माझे मोठे रोल आहेत, जसं कुत्ते म्हणजे एक्झाम्पल तुला सांगितलं, ते पिक्चरच चालले नाहीत. किंवा अजून एक कायमचा दुखडा असतो तो म्हणजे तुमचे सीनच कट करणं. हे तर म्हणजे मी थकलो ते मोजून, किती वेळा माझे सीन्स डिलीट केले आहेत. एक झिरो नावाचा पिक्चर होता शाहरुख खानचा, माझं नाव दिलंय खाली, मला काय चाटायचं ते सबटायटल्समध्ये, सॉरी क्रेडिट्समध्ये माझं नाव. 2 कणकणी सीन होते किंवा माझे शाहरुख खान बरोबर, कापले दोन्ही काढले. नाहीच आहे, माझं तोंडच दिसत नाही त्याच्यावर. मी आठवतो झिरो बघितलाय मी. नाही दिसणार मी तुला, तू सबटायटल्स मध्ये, सॉरी सबटायटल्स काय म्हणतो, टायटल्स मध्ये मागे क्रेडिट रोल मध्ये तुला माझं नाव दिसेल. आणि मस्त सीन होता तो नाचण्याचे कॉम्पिटिशन असते आणि तो ऑडिशनला येतो आणि मी चॅनल हेड असतो.
त्या पर्टिक्युलर शोचा. खूप मस्त होते. पण असे आणि खूप सारे पिक्चर मी सांगू शकतो. मोठ्या प्रोडक्शन हाऊसमध्ये काम करण्याचे तोटे सांगतो मी. मध्यंतरी पण एका इंटरव्ह्यूमध्ये हे बोललो होतो. ते काय करतात, तुमचे बल्क डेट्स ब्लॉक करतात. म्हणजे अमुक महिन्यात 20 दिवस ब्लॉक करा. बापरे, अरे वा, 20 दिवस नाही, तुला 5 दिवस बोलून तरी पुष्कळ झालं. पण त्या बाकीच्या 15-18 दिवस मी काम घेऊ शकत नाही कुठे, कारण ह्यांना मी कमिट केले. माझी खूप वेळा वाद झाले त्या गोष्टीवरनं. आणि परत कम्स टू द सेम थिंग, तुम्ही महत्वाचे नाही, ते स्टार्स महत्वाचे. म्हणजे शोषणच आहे हे, की ब्लॉक करायचे 20 दिवस आणि कुठलेही त्यातले 2-4 दिवस तुझं काम असेल. काही नाही, एक्झॅक्टली. तर मग मी एक एक गोष्ट ना मी अनुभवाने शिकत गेलो. समजा आता तुम्ही मला आउटडोअरला नेता, हॉटेलमध्ये बसून पैसे नाही मिळत. मी किती तुम्ही मला 5 स्टार हॉटेलमध्ये ठेवा, मला सेटवर गेल्यावरच त्याचे पैसे मिळणार आहेत. बरोबर. प्लस जायचं याचा खर्च, म्हणजे जायचा याचा खर्च नाही म्हणत मी, एक दिवस जातो ना त्याच्यामध्ये. सो देर आर सो मेनी थिंग्स की त्याचे फायदे पण आहेत, तोटे पण आहेत. बरं, या सगळ्यामध्ये हे सगळं काम करत असताना शॉर्ट फिल्म्समध्ये काम करत राहणं किंवा स्वरूपजींसारखा दिग्दर्शक येतो आणि तुला काम करायला सांगतो, ॲज अन ॲक्टर ही किती मोठी एक प्रिव्हिलेज असतं. मी इनफॅक्ट ही गोष्ट स्वरूपला सांगितली होती. कारण स्वरूपचं म्हणणं असं आहे की तू ज्या प्रकारे मी तुझी ॲक्टिंग पाहिलेली आहे या फिल्ममध्ये, त्या प्रकारे तू किती कामं करायला पाहिजे होतीस. तर म्हणलं बाबा, जे आहे ते आहे. पण त्याच्यामधलं अजून एक कारण हेच आहे, कारण स्वरूपच त्याचा रायटर आहे, डिरेक्टर आहे, प्रोड्युसर आहे. ही इज कॉलिंग द शॉट्स. समजा त्यांनी एखादा फायनान्सवर कुठल्या तरी दुसऱ्या माणसावर तो अवलंबून असता आणि त्या माणसाने म्हणलं असतं, भाऊ तुझं सगळं मला आवडलेलं आहे, फक्त ऍक्टर अजित चिते नाही, मला सौमित्र पोटे पाहिजे. त्याला तिची स्टोरी सांगायची. आणि इफ ही इज इन टू दॅट मेन प्रोफेशन त्याचं तेच असेल, त्याला त्याची स्टोरी सांगायची. आणि ही इज राईट, ही ऑर एनी पर्सन इन दॅट प्लेस. सो तो मला ॲडव्हान्टेज होता इंट्रोडरच्या बाबतीत. एकतर ॲज अ डिरेक्टर त्यांनी माझ्यावर फुल ट्रस्ट ठेवला. देर वॉज ऑलवेज अन इंटरॅक्शन. मला प्रश्न विचारायचे सगळं ते, दॅट इट वॉज अ वंडरफुल एक्सपिरियन्स टू वर्क विथ स्वरूप. व्हेरी ओपन माइंडेड. आणि तो सांगत नाही रे. बरेच काही हे पण काही डिरेक्टर बरोबर काम केले, ते करून दाखवतात ऍक्टिंग. कशाला तुम्ही घेतलाय ना ऍक्टरला, कशासाठी घेतलाय? ऍक्टिंगसाठीच घेतलाय. अगदीच माती खात असेल ना त्याला हकलून द्या पहिल्या दिवशी. मी तर सांगेन, मी तर नाही सर, नाही जमत म्हणून मी निघून जाईन. तुझ्या दिसण्याचा तुला कधी तोटा झालाय का? कुठल्या अर्थानं? इंट्रोडर जी हे आहे, शॉर्ट फिल्म आहे, त्याच्यामधलं तुझं बॉस असणं आणि तू येतोस घरी आणि बेल वाजवतोस आणि ती निशा दार उघडते आणि मग तिला एक्सपेक्ट नसतं तू येणं आणि गोष्ट पुढे जाते. अशा वेळेला तुझं दिसणंच कॅश केलं डिरेक्टरनी तुला कास्ट करून, की एक इमेज तयार होते की हा कसा असू शकेल. असं तुला रिअल लाईफ मध्ये झालंय? ते ऍक्च्युली इट वर्क्स इन माय फेवर. मी एक सांगू शकतो तुला, जरी मी एक 2 सीन केले असतील ना, त्या सीनचा इम्पॅक्ट झालेला आहे. तुला एक आत्ताचं एक्झाम्पल सांगतो. डब्बा कार्टेल नावाची वेब सिरीज आहे आणि हितेश भाटिया त्याचा डिरेक्टर आहे. माझा शॉर्ट व्हायच्या आधी हितेश भाटिया शबाना आझमी मॅडमनं सांगत होता की फक्त ह्या अजितच्या कॅरेक्टरसाठी मी किती ऑडिशन्स घेतल्या आणि किती लोकांना. आय वॉज, ॲटलिस्ट त्यांनी मला सांगताना तरी आम्हाला दोघांना त्यांनी हे सांगितलं, आय वॉज प्रोबॅबली द 80th पर्सन दॅट ही फायनली शॉर्ट लिस्टेड. आणि डब्बा कार्टेलमध्ये मी तोंड पण उघडत नाही आहे. इनफॅक्ट मी त्याला सांगितलं मला डायलॉग देऊच नका, कारण त्याचं ते एक नाविन्य राहतं, त्या कॅरेक्टरचं एक युनिकनेस राहतो. तुझं दिसणं जास्त कॅश होतंय का? असंच म्हणेन मी आत्ता तरी. यू आर ॲब्सोल्युटली राईट. लोकांना एका पर्टिक्युलर लुकचा माणूस पाहिजे आणि त्यांना तो मिळतोय. आय मीन आय कॅन ड्रेसअप ॲज अ गुंड, ISI ऑफिसर, बिलियनेअर. ॲक्च्युली माझ्या ह्याच्यामध्ये खूप फॅसेट्स आहेत. मी स्वतःला असं, मला जेव्हा मी स्वतःचं आत्मपरीक्षण करतो आरशामध्ये बघून, खूप साऱ्या फॅसेट्स येऊ शकतात माझ्या ह्याला. हेच जर तू, मी आता नावं नाही घेणार, पण हेच जर तू कितीतरी सक्सेसफुल अभिनेते जर तू बघितलेस हिंदीमधले, तू त्यांना एका रेंजच्या बाहेर काढायचा विचार कर की बाबा आता हा अमुक बिलियनेअर म्हणून कसा दिसेल. नाही जाणार ते. इट कॅन बी डिफरंट रिझन्स. त्यांची देहबोली, त्यांचं एज्युकेशन कशामध्ये झालेलं आहे. आता मी एवढं जग फिरल्यामुळे मला इंग्लिश पण तितकं चांगलं आहे, तर मी स्पॅनिश पण थोडंफार, बॉडी लँग्वेज पण बोलतो. बॉडी लँग्वेज असते. तुम्हाला नुसतं सूट चढवून तुम्ही बिझनेसमॅनचा रोल नाही करू शकत. फिटनेस आणि आहे तुझा फिटनेस, तो तर आहेच महत्वाची गोष्ट आहे. पण मग या दिसण्यामुळं तुझ्यातल्या ऍक्टरला मागं जायला लागतंय का? सेटबॅक बसतोय का? मी नाही करत. मला खूप त्याच्यावर, मला घरून शिवा मिळतात. मित्र म्हणतात अरे मूर्खास कचायला, आम्हाला दे, तुला नको असेल तर रोल घ्या म्हणतो मी. मजेतच होतं ते बोलणं, पण फॅक्ट आहे, कारण मला नाही करायचं आता ते.
मला कंटाळा आला तेच काय किती वेळ करायचं ते ISI ऑफिसर आणि हे तेच आणि ते म्हणतो स्टिरियोटाइप नाही. हे बघ मी तो पण रोल करीन पण त्याच्यामध्ये ते कॅरेक्टर एवढं फ्लेश्ड आउट पाहिजे. म्हणजे तो आता मध्यंतरी मी कुठली सिरीज पाहिली होती यार मला आठवत नाही स्पाय सिरीज होती त्याच्यामध्ये IS ऑफिसरचं किती सुंदर कॅरेक्टरायझेशन केलंय किंवा नीरज पांडेने सुद्धा जे केले. तो मगाशी एक प्रश्न विचारला होता कामाने काम मिळतं का. नाही तुमचे जर खरे जे चांगले डिरेक्टर असतात ना तुला आत्ताचा रिझंट एक्झाम्पल येतो. उरी मी केलाय डिरेक्टर कोण आदित्य धर हां त्यांनी मला घेतलं का असं मला मित्रांनी विचारलं धुरंधरमध्ये हां मी त्यांना प्रतिप्रश्न केला ज्यांनी मला विचारलं कोण सांगा तुम्ही रिपीट ऍक्टर आहे उरीचा धुरंधरमध्ये नॉट वन एक्सेप्ट राकेश बेदीने त्याच्यासोबत ढेकर येणारा तो जो इंडियन डिप्लोमॅट दाखवलाय बिकॉज दॅट इज डिरेक्टर्स विजन. त्याला काय त्याला माहिती आहे. आदित्य दिवशी मी फेसबुकवर वगैरे आमचं चॅट चालू असतं आणि मला तो स्वभाव नाही की सर पुढचं थँक्यू व्हेरी मच पुढच्या नीरज पांडे सर सुद्धा मेसेज करतात किंवा मी त्यांना रेकमेंड करतो सर तुम्ही स्पायक्राफ्ट नावाची सिरीज पाहिली आहे का नेटफ्लिक्सवर. अरे मग तू एवढा जर तुझं एका टिपवर आहे सगळे कॉन्टॅक्ट आदित्य धर नीरज पांडे ज्याच्याशी बोलायला लोक मरतात म्हणजे ज्यांच्या समोर उभं राहायला सुद्धा लोक नंबर पण मिळत नाहीत त्यांना त्यांचे रिप्लाय पण करत नसतील तर मग तू ते कॅश का नाही करत. म्हणजे कुठलाही ऍक्टर कॅश का नाही करत मला की नसतं कॅश करायचं. नाही तुम्हाला माझा स्वच्छ मत असं आहे. एक अशी खालची लाईन आहे जिथं दिग्दर्शकांची जी द्वितीय तृतीय श्रेणीतली आहे जिथं तुम्ही कॅश करण्याला धडपडा पण जसं तुम्ही वर येत जाता आणि टॉप जे आघाडीचे सगळे ही मंडळी आहेत तिथं असं नसतं करायचं. असं असतं का ते येतात तुमच्यापर्यंत. माझा स्वभाव धर्म नाही असं समजू आपण. मला ते जमत नाही की तुम्ही मला घ्या ना तुमच्यावर हे पण ते तसे असतात का की ते पण तसे नसतात. नाही मी उलट म्हणतो मी कदाचित ते करत नाहीत म्हणूनच ते मला रिप्लाय करतात आज. लेट अस पुट इट धिस वे. ओके त्यांना तुला काय वाटतं प्रत्येक जण हातपाय मारायचा प्रयत्न करत असतो. आता हे जर मी सॉरी हे मी तुला अनुभवाने सांगतो हे जर मी मराठीमध्ये सांगितलं ना माझं याला दिस इफ यू आर गोइंग टू हॅव दिस माइंडसेट कसं तुमचं वेवलेंग जमणार. म्हणजे मला ऍक्टर म्हणून स्ट्रॅटेजी मी ठेवायची नाही का. काही असतील माझ्या गोष्टी असतील बेसिक मी गोष्टी सांगतो. मी काय बजेट त्यावेळी माझ्यासाठी सेकंडरी असतं. पुन्हा एकदा सांगतो बजेट इज सेकंडरी फॉर मी गेट मी अ गुड रोल आय विल डू इट. पण एका ऍक्टरला समजा तुझ्यामध्ये ज्या शक्यता आहेत काम करण्याच्या तर जर लोकांना दाखवून द्यायचे असतील तर काय पर्याय असतात. तुझं दिसणं लोकांना कळलं तू यापूर्वीच्या सिनेमांमधनं पण ज्या शक्यता वेगळ्या मी करू शकतो असं असेल ना ते ऍक्टरला जर दाखवायचं असेल लोकांना तर काय संधी असते काय माध्यम असतं. मी त्या प्रश्नाचं उत्तर देण्याआधी एक महत्त्वाचा गोष्ट सांगायची विसरलो मी तुला चित्रपटाच्या बाबतीत. आपलं बोलणं झालंय तुला माहिती आहे माझा एक खूप चांगला चित्रपट आहे जो अजून अडकलेला आहे. त्याच्यामध्ये मी औरंगजेबचं काम केलेलं आहे तुला आठवत असेल तर. 1.5 वर्ष दिलं मी माझं त्याच्यात. केस सगळे टक्कल केलं होतं. आता हे पण एक काय म्हणतात ना नशीब म्हण किंवा काही म्हण ज्याच्यासाठी लीड विलन अगेन ऑडिशन काही नाही हा. प्रोडक्शन हाऊस क्रिएटिव्ह डिरेक्टर रायटर डिरेक्टर आणि कास्टिंग त्यांची इन हाऊस. तो म्हणला सर पहिल्यांदा असं झालं की सगळ्यांनी एकमताने सांगितलं अजित शिधेने औरंगजेब करावा. बर अशी मला ऑफर आली असं पण नाही ऑडिशन करू शकतो का मीटिंग एक झूम कॉल केला फक्त मी डिरेक्टर बरोबर याचं नाव राहुल जाधव. दॅट्स इट. आणि चित्रपट केला आम्ही 2023ला आमचा चित्रपट संपलेला आहे अजून तो त्याचे दिवस उजाडत नाही. हां म्हणणारे म्हणतात अरे तुझं असं झालं असतं तर आत्ता तुझं अक्षय खन्नाशी तुझं अरे म्हटलं कम्पॅरिझनसाठी काही संबंध नाही. मी ॲज अन ॲक्टर जे टाईम एफर्ट्स एनर्जी इन्व्हेस्ट केली आहे ते मला बघायचं आहे पडद्यावर कसं दिसतं. माझे बाबा 80 वर्षाच्या वयाचे आहेत 81 होतील आता. गेले 3 वर्ष विचारत आहेत अरे बाबा तुझा तर एकदा औरंगजेब बघायचं मग मी डोळे मिटायला मोकळे. अरे पण मग त्या दिवसासाठी मी थांबायचं आहे का. पण ते तुझ्या हातात नाही ना. कंट्रोलेबल आणि अनकंट्रोलेबल आपण म्हणतो ना म्हणजे तुझ्या डायरेक्ट कंट्रोलेबल मध्ये काय आहे ते मी करतो आणि 100% नाही 1000% करतो. आय विल गो आउट ऑफ वे अँड डू इट. पण हे घटकच माझ्या हातात नाही आहे. चला लिखेगा कोई और प्रोड्यूस कोई और करेगा डायरेक्ट कोई और करेगा उसमें से एक पजल रहेगा मैं. लेकिन टाइम आएगा. आय नो इट इज देअर. आणि प्रत्येकाचं कसं असतं ना जसं आपण एक बीज रोवतो समजा 5-6 वेगवेगळी बीजं तू रोवलीस प्रत्येकाचं फलित होण्याचा टाइम त्याला फळं येण्याचं टाइम त्याचं काय म्हणतात अंकुर फुटण्याचं टायमिंग वेगळं असतं. बांबूच्या बाबतीत असं म्हणतात प्रत्येकाचं वेगळं असतं. एक्झॅक्टली. तो माझा जस्टेशन पिरियड जास्ती असेल आणि मला एवढी गॅरंटी आहे की जेव्हा कधी तो चित्रपट होईल
इट विल बी अ गेम चेंजर फॉर मी पर्सनली. ओके, इंट्रोडरबद्दल आपण बोलून आपण थांबूया. या सगळ्यामध्ये स्वरूपजींबद्दल तू सांगितलंसच की त्यांनी तुला कसं चूज केलं आणि तू काम करायला लागलास. स्पृहासोबत तुझं जे असोसिएशन आहे ते पहिल्यांदाच झालं असेल, दोघं तुम्ही पहिल्यांदाच झालं. ॲज अन ॲक्ट्रेस तुम्ही एकमेकाला जज करत असता वेगवेगळ्या सीनमधून, प्रसंगांमधून. तो अनुभव काय होता? कशी तुमची केमिस्ट्री कशी होती, जुळली? म्हणतात ना हिंदीमध्ये मक्खन, काहीच नाही. स्वरूपच्या बाबतीत पण तेच, स्पृहाच्या बाबतीत पण तेच. म्हणजे ऑब्व्हियसली कम्पेअर्ड टू स्पृहा माझं कारकीर्द काहीच नाही आहे. ती एवढ्या वर्षांनी अगदी लहानपणापासून ती काम करते. पण माझा एक फायदा सांगू तुला, बिकॉज ऑफ माय वर्ल्ड ट्रॅव्हल म्हणा किंवा माझं हे पांढऱ्या केसांचं रिझल्ट असेल, मी कुणालाच जज करत नाही. मी जोपर्यंत त्या माणसाला समोरासमोर भेटून बोलत नाही, त्याच्या डोळ्यात डोळे घालून, तोपर्यंत मी कोणालाही जज करत नाही. मग तो ॲक्टर असून देत किंवा ऑन अ पर्सनल फ्रंट. त्यामुळे मला स्पृहाच्या बाबतीत इट वॉज अ व्हेरी कम्फर्ट झोन. मला काहीच असं वाटलं नाही की मी, कारण थँक्स टू स्वरूप ऑल्सो अँड थँक्स टू हर ऑल्सो कॅरेक्टरमध्ये घुसलो आम्ही लगेच. हेच तर प्रायमरी कर्तव्य असतं ना ॲक्टरचं, की तुम्ही त्या कॅरेक्टरमध्ये अजित चेत्याला बाजूला ठेवा, स्पृहा जोशीला बाजूला ठेवा. आत्ता दीपक जे माझं नाव आहे त्या कॅरेक्टरमध्ये, आणि निशा हे कोण आहेत दोघं आत्ता. ते कसे, जर तुम्ही ऑफिसमध्ये एवढे वर्ष काम करताय, काहीतरी तुमचं इंटरॅक्शन असेल ना. वी लिटरली स्टार्टेड फ्रॉम दॅट लेवल. मला वाटतं शॉर्ट फिल्ममध्ये काम करणं हेच तुमचं एक पोर्टफोलिओ असू शकतो, की मी काय कशा पद्धतीनं वेगवेगळ्या पोर्ट्रे करू शकतो भूमिका, राईट? जसं आपल्याला लोक स्टेरिओटाईप ठरवायला लागतात, पण ब्रेक करायला शॉर्ट फिल्मसारखं माध्यम उत्तम माध्यम आहे. मी म्हणेन कुठलंही माध्यम. जसं मला कधी कधी फोन येतात ना की सर डिजिटल फिल्म आहे, इसका बजेट. म्हटलं बाबा मी इकडे 50 पैशाची ॲक्टिंग, तिकडे 10 रुपयाची ॲक्टिंग, आणि रजनीकांत असेल तर त्याच्यात 1 लाखाची ॲक्टिंग. नाही ना, ॲक्टिंग मी तेवढंच करणार आहे. म्हणजे तू किती पण खणून काढ, जेवढं पाणी आहे तेवढंच निघणार आहे त्याच्यातनं. मग तुम्ही असं का, म्हणजे अगेन ते प्रत्येकाच्या फायनान्शियल कन्स्ट्रेंट्स वेगवेगळे असतात. पण ॲक्टर विल ऑलवेज गिव्ह इज 100%. आणि मी तरी ते करतो. मी कधीच असा विचार करत नाही, जरी मी तेच रोल जरी केले असतील ना, तरी अगदी जसं पोलीस इन्स्पेक्टर किंवा काही जो असेल तो 2 वेगळे असतील की रे. पोलीस इन्स्पेक्टर सेम कसे विचार करतील. घरी गेल्यावर जाणार अजित शर्मा वेगळाच असणार आहे. बाहेर जर पोलीस स्टेशनमध्ये किंवा फार काहीतरी कुकृत्य करणारा माणूस मी असेन बाहेर, पण घरच्यांची माझा एक वेगळाच असणार आहे. दॅट विल बी दॅट मेन कॅरेक्टर हु इज ॲट होम. या सगळ्यामध्ये शेवटचे 2 प्रश्न विचारतो, मग थांबूया. 10-11 वर्ष काम केल्यानंतर आपण जे बोलतोय ना या सगळ्याबद्दल, तुझ्या कामाबद्दल आणि या एकूणच कारकिर्दीबद्दल, कामं केली आहेस तू, खूप सारं काम तुझ्याकडे आहे, पण एक खंत दिसते मला तुझ्या सगळ्या बोलण्यामध्ये इंडस्ट्रीबद्दलची. खंत म्हणजे आता काम मिळत नाही. काम मिळतं आणि जाते, तेच तर म्हणलं ना मी मगाशी. ते मला अजून कोडं सुटत नाही. सध्या हे काय होत आहे, मला 2-3 लोक तुम ये पूजा करो वो करो. अरे बाबा म्हटलं ते नंतर बघू. मला हे तू सांग ना, तू काय कुठली फेज चालू आहे ऍक्टरची? माझी म्हणतोयस तू? तुझीच ऑफकोर्स. त्याला नाव काय द्यायचं म्हणतोय? हा, कारण इतकं चांगलं मिळून पुन्हा ही जेव्हा फेज येते, कुठली फेज आहे? हिंदीमध्ये एक म्हण आहे, हात को आया मुंह न लगा. ती जर फेज म्हणता येईल तर म्हणता येईल. ते येतं, मला दिसतंय समोरून काम येत आहे, मोठी कामं येत आहेत, आणि लास्ट मोमेंटला कुठेतरी माशी शिंकते. मग जे लोक तुझ्या एजचे ज्यांना ऍक्टिंग करायची आहे, तुझ्यापेक्षा लहान असतील, ज्यांना ऍक्टिंग, कारण ऍक्टिंग पण कुठल्याही वयात करू शकतो. करेक्ट. अतुल कुलकर्णी पण खूप नंतर इंडस्ट्रीमध्ये आला आणि आता खूप पुढे गेला. हे ज्या लोकांना यायचंय, म्हणजे अगदी 18 वर्षाची मुलं असू देत किंवा 50 वर्षाची मुलं माणसं असू देत, त्यांना काय सल्ला देशील तू? मी पहिली गोष्ट म्हणजे ऍट द रिस्क ऑफ साऊंडिंग मॉडेस्ट, 11 वर्ष झाली ना, 11 वर्ष खूप जास्त असतात. 12 वर्ष झाली, 50 वर्ष झाली, केस पांढरे झाले, म्हणजे सगळ्यांनी सल्ले त्यात फिरायला पाहिजे का? तुझ्या अनुभवातलं काय म्हणणं आहे? तुम्ही तुमच्या अनुभवानं तुम्हाला कळतंच. मी तुला एक साधे उदाहरण देतो. मला ना भरपूर लोक आधी सर कास्टिंग डिरेक्टर्स किंवा इंस्टाग्रामला तर किती मला रिक्वेस्ट येतात, आत्ता पण किती येतात, तुम्ही क्लासेस घ्या माझे. मी म्हटलं बाबा माझा क्लासेस घेण्याची माझी पात्रता नाही, मला आधी चांगला ॲक्टर बनवून देत वगैरे वगैरे वगैरे. तर मी सांगतो एक काम करा, आधी कोविड पूर्व काळात मी सांगायचो 1 महिना कंटिन्युअसली आरामनगरला फिरून या, मग मला पुन्हा फोन करा. बरं, ऑडिशन होतात, कोणी फोन करायचा नाही. दुसरी गोष्ट, मी लिटरली असे ना, म्हणजे त्यांचं मेलबॉक्स जॅम होईल एवढे नंबर आणि ईमेल ॲड्रेस पाठवलेत माझ्याकडे. एकेकाळी सगळ्या मोठमोठे तू कितीतरी मराठी ॲक्टर्स सुद्धा आहेत आपले, त्यांना मी पाठवलेले आहेत. लिटरली म्हणजे 5-10 हजार ईमेल आय डी, तितकेच साधारण फोन नंबर एवढे पाठवले होते.
अरे नाही अजित पण ना तुला कुठले, अरे मी नाही करत बसणार आहे ते, तुला दिलेत ना आता 10,000 नंबर, तुला तेवढे पण एफर्ट्स घ्यायचे नाही. आणि याची गॅरंटी काय यार की त्या 10,000 नंबर मधला हाच नंबरकडे तुझं का तुला हवं काम मिळेल. ते डोंट इवन यूज दॅट लॉजिक. त्यांना तुम्हाला सगळं स्पून फिडिंग हवं याचा अर्थ. आणि आता तर इतकं सोपं झालंय पोस्ट कोविड, तर सगळ्या कास्टिंगवाल्यांचे बाहेर, तू बाहेर जर गेलास ना आरामनगरला, तिथे QR कोड लावलेले असतात. अच्छा, तुम्हाला आत याची गरजच नाही. QR कोडवर तुमचं प्रोफाईल पाठवा. बट पीपल डू, हाँ दिया था सर इंट्रोडक्शन, कब दिया था? 1.5 साल पहले मुकेश चावला के पास. 1.5 साल? अरे मेला 1.5 वर्षात कुठे गेला सिनेमा, आणि किती ऍक्टर येऊन पडून गेले सुद्धा. 1.5 वर्षाचं काय सांगतोस तू? हां, हॅव्हिंग सेड दॅट, मला हे पण पटत नाही की उगीच जाऊन मुंह दिखाई की रसम, एकदा चेहरा दाखवून, कशाला चेहरा दाखवून. मी माझ्या बाबतीत सांगतोय, तुम्हाला ते दिसलेत ना एवढे जे काय 40च्या वरती प्रोजेक्ट्स केलेत मी, चांगले आणि सगळे वेल नोन. मग मी शेवटी म्हणेन की बाबा एकतर माझ्या लायकीचा अजून रोल आलेला नाही, पण ते मी मान्य करत नाही आता, कारण मी तुला एवढी सगळी उदाहरणं दिली आणि एक पिक्चर पण यायचं आहे, किंवा मग नसेल मी, किंवा आत्ता मला माझ्यासाठी ते काम नाही आहे, किंवा मी मे बी द डिरेक्टर डझंट ट्रस्ट मी की हा तो रोल करू शकेल का नाही. अशाच पार्श्वभूमीवर तुझी ही शॉर्ट फिल्म येणं मला महत्वाचं वाटतं. कारण काय ते हात को आया मुंह न लगा अशी सिच्युएशन जेव्हा असते, किंवा स्टेरिओटाईप रोल म्हणून आपल्याला जेव्हा बघितलं जात असतं, तेव्हा आपण असं काहीतरी घेऊन येणं की ज्याच्यात मी असं पण साधारण करू शकतो, हे मला एक अंकुर वाटतो, एक सुरुवात वाटते. अशा पद्धतीनं मी या प्रोजेक्टकडे बघतो आणि ते फलदायी ठरावं असं वाटतंय मला. अजितची ही नवीन शॉर्ट फिल्म जी आहे ती यूट्यूबवर आलेली आहे, ती मोफत आहे सगळ्यांना, त्यामुळे तुम्ही पाहू शकता. आणि 20 मिनिटात, काय फार वेळ जाणार नाही तुमचा. तर अजितचा अभिनय पहा, स्पृहा पण त्याच्यामध्ये आहे, आणि स्वरूपजींनी ती डिरेक्ट केलेली आहे. तर पहा, कशी वाटते सांगा, आणि भेटत राहू. या निमित्तानं तुला नवीन काम मिळो, तुझे अडकलेले सगळे सिनेमे सुटोत, सांग भलं, आणि भेटत राहू. थँक्यू व्हेरी मच, तू माझ्याशी बोललास. हा एपिसोड कसा वाटला मला जरूर सांगा. अजितनं त्याची मतं मांडली, कारण 10-11 वर्ष इंडस्ट्रीत काम करणं, वयाच्या 45 नंतर येऊन काम करणं, याला गट्स लागतात. ती गट्स तू तेव्हा दाखवलेस आणि सर्वाईव्ह झालेला आहेस. तर त्याची मतं, त्यानं मांडलेली जे काही मुद्दे असतील त्याची होती. तुम्ही तुमची मतं मांडू शकता. मला सांगा एपिसोड कसा वाटला. भेटत राहू. सबस्क्राईब जरूर करा मित्रमंडळी लाईमलाईट. थांबतो. थँक्यू अजित. थँक्यू, धन्यवाद.